यावर्षी जुनी पीक विमा योजना लागू, शेतकऱ्यांना 2% प्रीमियम भरावा लागणार असल्याचं म्हटलं गेलेलं आहे। पेरणीची घाई शेतकऱ्यांनी करू नये असं कोकाटे म्हणाले। पीक विम्याबाबत बैठक घेऊन प्रश्न सोडवणार असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी माहिती दिली आहे। जुनी पीक विमा पद्धत जी आहे ती सुरू केलेली आहे, आम्ही दुसरं काही केलेलं नाही। आता ज्या नवीन पीक ₹1 पीक विमा योजनेमध्ये त्या सीएससी सेंटरवाल्याला ₹40 मिळतात। त्यामुळे तो विचारच करत नाही शेतकऱ्यांचा अर्ज येतोय की नाही, शेतकऱ्याची मागणी आहे की नाही, तो त्याच्या खिशातला ₹1 टाकतो आणि एनरोल करून टाकतो। त्यामुळे मग येणे जमिनी, सरकारी जमिनी, गायरान जमिनी किंवा परराज्यातल्या जमिनी अशा कोणाच्याही नावावर त्यांनी विमे उतरवून ठेवले। जवळपास 7-8-10 लाख शेतकऱ्यांची बोगस विमे या ठिकाणी उतरवले गेले। त्यामुळे काय आम्ही बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी त्यातून वगळलेलं आहे। सरकारचं नुकसान फारसं झालं नाही, पण तरी सुद्धा त्या संदर्भात आम्ही दखल घेतलेली आहे। अर्ज पुन्हा होऊ नये म्हणून त्यामध्ये बदल केला आहे।